नमस्कार, मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे। तुम्ही बघत आहात कृष्णा फॅमिली व्लॉग्स। तर चला, आजची रेसिपी आहे चहाचा मसाला कसा तयार करायचा घरगुती, तोही अगदी मस्त परफेक्ट। सर्दी खोकला झाला असेल तर असा तिखट मिठट चहा प्यायला बरं वाटतं। तर चला, आपण आज झटपट असा साधा आणि सोपा मसाला बघणार आहोत। तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे अद्रक सुकवलेलं। तर अंदाजेचं मी हे सगळं सामग्री घेतलेली आहे। आता ही अद्रक अशी छान सुकलेली पाहिजे। त्यानंतर काही विलायच्या घेतल्यात, थोड्याशा लवंगा, मिरे आणि दालचिनीचे तुकडे। तर थोडा मसाला तिखट झालेला आहे, तुम्ही मिऱ्यांची क्वांटिटी कमी करू शकता। आता तुम्हाला जर तिखट आवडत नसेल जास्त तर तुम्ही विलायची आणि अद्रक तेवढीच घेऊ शकता सुकलेली। फक्त मिरे आणि लवंगा अगदी थोड्या प्रमाणात टाकायच्या, 10 असतील तरीही चालतं। तर चला, सगळं मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याला छान बारीक होईपर्यंत पावडर बनवून घ्यायची आहे। तर असा मसाला बनवून ठेवला की वर्षभर तर आरामात टिकतो, त्याला काही सुद्धा होत नाही। फक्त मसाला भरण्यासाठी प्लॅस्टिकची भरणी किंवा काचेच्या भरणीचा वापर करायचा, म्हणजे ती हवाबंद असते आणि हवाबंद भरणीमध्ये हा वर्षभर टिकतो। तर वर्षभर न बनवता मी एका महिन्याचा असा मसाला बनवून ठेवत असते। तर बघा, मस्त असा बारीक झालेला आहे। जास्त बारीक करण्याची पण जास्त गरज नाहीये। तर चला, तयार झालेला आपला झटपट असा चहाचा मसाला। आता हा मसाला बनवून ठेवला की सर्दी असो, खोकला असो किंवा रोजच्या चहाला जरी वापरलं तर लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही दुधामध्ये सुद्धा थोडासा टाकून देऊ शकता सर्दी वगैरे खोकला झाल्यावर। आणि मोठ्यांना तर असा मसाला आवडतच असतो, पण खोकला झाल्यावर सगळं साहित्य गोळा करा, चहा बनवा, याचं झंझटच नाही। असा मसाला बनवून ठेवला की आपण कधी सुद्धा वापरू शकतो। तर चला, हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवलाय मी आणि हा मला 1 महिना आरामात जातो। तर तुम्हाला हा मसाल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। चला, मी चहा सुद्धा बनवून पाहिला, खूप मस्त झालता। थोडासा तिखट झालता, म्हणजे मिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त झालतं, पण मला आवडतं बरं का। आता मिरे जास्त झाले म्हणून आवडतं असं नाही, मी एरवी सुद्धा मिरे आणि लवंगा चहामध्ये घालत असते, कारण नेहमी खरखर सर्दी खोकला होत असेल तर त्यांच्यासाठी हा रोज चहा दिला तर त्यांना कधीच सर्दी खोकला होणार नाही। तर चला, मला खोकला झालेला होता आणि मुलाला सुद्धा झालता, तर त्यासाठी मी काय केलं, थोडासा मसाला चहा बनवायला घेतला आणि त्यामध्ये हळद, तुळशीचे पानं सुद्धा टाकले। आता तुम्हाला जर तुळशीचे पानं असे डायरेक्ट टाकायचे नसतील तर तुम्ही सुकवून ठेवू शकता तुळशीचे पानं आणि मसाल्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। चला, आपला मस्त असा चहा तयार झालेला आहे, तिखट मिठट, आणि आपण आता सर्व करूया। तर चहा खूप छान झालता। नक्की असा मसाला एकदा बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। आणि हो, सर्दी खोकला असेल तर मग साखर कधीच वापरायची नाही चहाला। चहा तयार झाला की त्यानंतर गॅस बंद करायचा, गूळ टाकायचा। गावरान गूळ असेल तर थोडाफार उकळायला चालतो, पण गावरान गूळ नसेल तर गॅस बंद करायचा, बारीक केलेला गूळ या चहामध्ये मिक्स करायचा आणि चहा सर्व करायचा। दूध असो किंवा चहा असो अशाच प्रकारे तयार करायचा। म्हणजे काय होतं, सर्दी खोकला असेल तर मग साखरेचा चहा न घेता गुळाचा चहा घेतला तर तो पटकन बरा होतो। आणि हा मसाला असेल तर मग तर तुम्ही 3 दिवस सलग हा चहा घ्या, सकाळ संध्याकाळ। बघा, तुमचा खोकला जर बरा नाही झाला तर मला विचारा की का नसेल झाला, पण 3 दिवस सलग तुम्ही 2 टाइम चहा घेतला ना, तुमचा खोकला नक्कीच बरा होईल। चला, आता सबस्क्राईब करा। बाय बाय।